व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ जर स्किप केला, व्हिडिओ स्किप करणं म्हणजे बोर्ड परीक्षेमधले 5 ते 6 मार्क स्किप करणे असं होईल. बघा, गुरुत्वाकर्षणचे आपण प्रॉब्लेम पाहत होतो. 100% याच्यावरती 5 ते 6 मार्कासाठी असतोच म्हणजे असतोच. हे प्रॉब्लेम 100% बोर्डच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात, म्हणजे विचारले जातात. एक प्रकारची गॅरंटी. मी जे काही मागचे पेपर्स पाहिले त्याच्यावरून आपण सांगू शकतो की याच्यावरती प्रश्न हमखास पडला जातो, विचारला जाऊ शकतो. बघा की आपण गुरुत्वाकर्षण मधले प्रॉब्लेम पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की एक 3 किलोचा एक लोहगोल, असा 3 किलोचा लोहगोल, तो तुमचं जे काही गुरुत्वाकर्षण मध्ये बघा 3 किलोचा एक लोहगोल 125 उंचीवरून खाली पडला. किती? 125 मीटर उंचीवरून खाली पडला. तर त्याचं आपल्याला जीचं मूल्य दिलेलं आहे. जी किती आहे? गुरुत्वीय त्वरण किती आहे? गुरुत्वीय जीचं 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर असं दिलेलं आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. आपण जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी न्यूटनचे जे समीकरण होतं, न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाप्रमाणे आपण जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो हे आपण काढलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 राशी या ठिकाणी काढायच्या आहेत. त्याच्यामध्ये जमिनीपर्यंत पोहोचताना लागलेला त्याचा वेग किती होता, वेग एक आपल्याला काढायचा आहे. किती वेगामध्ये तो खाली पडला म्हणजे त्याचे वेग किती आहे हा एक आपल्याला काढायचा आहे. आणि अर्ध्या वेळेस असलेले त्याची उंची, अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची, अर्ध्या वेळेस कुठपर्यंत होता त्याची उंची, अर्ध्या वेळेसची उंची पण आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी आपण काढलेला आहे. टी काढलं होतं. टी न्यूटनचं जे समीकरण आहे, 2 समीकरण, दुसरं समीकरण, त्याच्यानुसार आपण किमती ठेवून ते काढलं होतं. तर ते टीचं व्हॅल्यू, टीच्या वर्गाची व्हॅल्यू आली होती, टीची व्हॅल्यू वर्गाची आली होती 25. तर टीच्या वर्गाची व्हॅल्यू जर 25 असेल तर टीची व्हॅल्यू किती असेल? 5 असेल. हे आपल्याला लगेच सांगता येतं, ते आपण पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे जमिनीपर्यंत पोहोचताना लागलेला वेग. आता जमिनीपर्यंत त्याला किती वेग लागला? आता आपल्याला दिलेलं काय आहे? आपण न्यूटनचं पहिलं समीकरण बघा, या ठिकाणी न्यूटनचं पहिलं समीकरण व्यवस्थित इथं तुम्हाला मांडून देतो. न्यूटनचं पहिलं समीकरण काय आहे? न्यूटनचं पहिलं समीकरण, न्यूटनच्या पहिल्या समीकरणाप्रमाणे काय आहे? पहिलं v इज इक्वल टू u प्लस at. आता काय करायचंय? आपल्याला किमती फक्त या ठिकाणी ठेवून द्यायच्या आहेत. किमती काय करायच्या आहेत? तर ठेवून द्यायच्या आहेत. तर u ची किंमत किती आहे? u किती आहे? u ची किंमत वरील पुस्तकामध्ये दिलेली आहे. u आरंभीचा वेग u बरोबर किती आहे? 0. 0 ला 0 बांधला, त्याच्यानंतर प्लसचं चिन्ह. a चा आपल्याला किंमत किती आहे? a ची किंमत टाकायची. a म्हणजे a ची किंमत, a बरोबर ऍक्सेलरेशन g किती आहे? 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. 10 ला 10, a ची किंमत पण बांधून घेतली. आता त्याच्यानंतर काय आहे? at टी आहे, म्हणजे टी इथं काय असेल? गुणाकार. टी ची किंमत आपण काढली होती. टी ची किंमत किती आली होती? टीच्या वर्गाची किंमत 25 आली होती. तर टी ची किंमत किती? 5 असेल. 5 चा वर्ग 25. बघा या ठिकाणी आपण बांधून घेऊ. सोपं, एकदम सोपं. किती? 5 टी ची किंमत. चला आता आपण लगेच या ठिकाणी बघू शकतो. बघा इथं काय 0 आहे. 10 गुणिले 5 किती येतील? 50 मीटर पर सेकंद. तर लोहगोलाला जमिनीपर्यंत पोहोचतानाचा वेग, लोहगोल जमिनीपर्यंत पोहोचण्याचा वेग किती असेल? आपल्याला आपण आता किंमत काढलेली आहे. जमिनीपर्यंत पोहोचतानाचा वेग किती असेल? 50 मीटर पर सेकंद. 50 मीटर पर सेकंद हा त्याचा काय असेल? वेग असेल. त्याच्यानंतर बघा, हा प्रश्न तुम्हाला गुरुत्वाकर्षणावरचा प्रॉब्लेम 100% परीक्षेमध्ये, बोर्डच्या परीक्षेमध्ये 100% विचारला जाऊ शकतो. कोणीही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा. एकदम सोप्या पद्धतीनं, एकदम सोपे गणित आहेत. सोप्या पद्धतीनं ते गणित तुम्हाला विचारले आहेत. त्याच्यामुळं बघा, या व्हिडिओमध्ये आपण जमिनीपर्यंत पोहोचताना लागलेला वेग, किती वेगामध्ये ते जमिनीपर्यंत पोहोचला? तर 50 मीटर पर सेकंद हे त्याची व्हॅल्यू आलेली आहे. न्यूटनचं जे समीकरण आहे, न्यूटनच्या समीकरणानुसार, न्यूटनच्या पहिल्या समीकरणानुसार आपण त्याची या ठिकाणी किमती ठेवल्या होत्या. किमती मांडून आपण त्याचं उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. धन्यवाद.